नीट एकदा वाचायला मी बघते हा, जमते का? हाँ, I am पार्वती मारुती सिमसे. जमले जमले जमले. तुला म्हटलं नव्हतं पोर जिद्दी आहे, ती हे करून दाखवणारच, तुला जिंकणारच ही. मला जिंकणार म्हणजे कॉम्पिटिशन जिंकणारच ही. चल, एवढ्या रात्री कोण आहे मला कळेना म्हणून आले बघायला. चल. नमस्कार, बसा ना. आई, I think so. I should take this call. खूप महत्वाचं आहे. मी आलोच. हां? ठीक. आदित्य सर कुठे गेले? आता एवढं समजून मी कसं काय बोलू? मला काय बी कळना झालंय. अहिल्या मॅडम, या आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशनसाठी आपण आपल्या कंपनीकडून मॉडेल म्हणून कोणाची निवड करणार आहात? एक मिनिट. किर्लोस्करांच्या घरात त्यांची ही सूनच सुपर मॉडेल असताना त्यांना वेगळ्या मॉडेलची काय गरज आहे? किर्लोस्करांना या कॉम्पिटिशन मध्ये मी रिप्रेझेंट करणार आहे. एक मिनिट. हे असलं काहीही ठरलेलं नाहीये. आम्ही अजून निर्णयच घेतलेला नाहीये. इनफॅक्ट आमचा असा विचार सुरू आहे की ह्या स्पर्धेसाठी आमचे ब्रँड अँबॅसेडर म्हणजेच पारू उतरणार आहे. अहिल्या मॅडम, हे खरं आहे का? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमची ब्रँड अँबॅसेडरच देईल. ती स्वतःची ओळख करून देईल. पारू, जा ना. पारू, ये. पारू, तुझ्या जर लक्षात नसेल तर आठवण करून देते. इथे या सगळ्यांना अंगणवाडीतली कविता नाही सादर करून दाखवायची. इथे इंग्लिश मध्ये इंट्रोडक्शन द्यायचं. जमेल ना? की शिकवू? त्या आदित्य किर्लोस्करला काय म्हणायचं मला कळत नाहीये. एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा एका इंटरनॅशनल कॉन्टेस्ट साठी त्या असल्या मोलकरणीची निवड केली आहे त्याने. त्याची तरी काय चूक आहे म्हणा. त्याचं छोटंसं जग आहे. त्याच्या निवडीवरूनच कळतंय तो बिझनेस कसा सांभाळत असेल. पारू, ऑल द बेस्ट.
पारू पारू इकडे बघ. Hello everyone. Please give me your attention.